हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज सकाळी सकाळी घराची साफसफाई करून मी आंघोळ केली आणि आता झाली आहे मी तयार। आमचे हे मेन डोर ओपन केल्यानंतर सकाळी सकाळी घरामध्ये छान फ्रेश हवा वाहते आणि दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्न होते। पावसाळी वातावरण आहे, थंडी खूप आहे, म्हणून मी माझ्यासाठी मस्त गरमागरम चहा बनवला आणि आता मी आली आहे किचनमध्ये। रात्रीची धुतलेली भांडी आता लावून घेते। भांडी लावायला मला खूप कंटाळा येतो आणि या कामाला जर लेट केले तर मग अजून जास्त कंटाळा येतो। आज सकाळी सकाळीच एक पार्सल आलेलं, म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करूया। तर मी ऑर्डर केले होते हे वायपर, मोठ्या साईजचे वायपर आहे। बाथरूम आणि बाल्कनीमधील पाणी वाईप करण्यासाठी खूप छान आहे। अशा वायपरमुळे एकतर खाली झुकावं लागत नाही आणि याचा रॉड एक्सटेंडेबल आहे। आपल्याला हव्या त्या हाईटचा आपण याला बनवू शकतो आणि या वायपरची क्वालिटी खूप छान आहे। तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। त्यानंतर ॲमेझॉन फ्रेशवरून काही ग्रॉसरी मागवली होती, त्यामध्ये मी या 3 टाईपच्या कॉफी घेतल्या आहेत। नेहमी एकच कॉफी पिऊन कंटाळा येतो। त्यानंतर बिस्किट्स, जिरे, आणखी बिस्किट्स। आमच्याकडे न्यूट्री चॉईस माझे हस्बंड खातात आणि मारीगोल्ड मी खाते। सो आता पटापट ही ग्रॉसरी मी लावून घेते, त्यानंतर स्वयंपाकाची सुरुवात करायची आहे। तर हे जे ग्रॉसरीचे बॉक्स आहेत हे मी IKEAवरून घेतलेले आहेत। याची क्वालिटी खूप छान आहेत आणि हे ट्रान्सपरंट आहेत, तो बाहेरूनच आतमध्ये काय काय आहे ते दिसते आणि हे असे एकवर एक खूप व्यवस्थित स्टॅक होतात। माझ्या हस्बंडनी मला हे नारळ फोडून दिले होते, तर या नारळाची मी चटणी वगैरे काही बनवणार नाही आहे। आज आमच्याकडे बनणार आहे प्रॉन्स करी आणि फिश फ्राय। यासाठी मी सर्व सामान काढून घेते आहे। सो इथं प्रॉन्स करीच्या गोळ्यासाठी सर्व प्रिपरेशन करून घेते। त्यासाठी कोथिंबीर, कांदा लांब लांब चिरून घ्यायचा आहे। आज मी अगदी मालवणी स्टाईल प्रॉन्स करी बनवते आहे। खूप टेस्टी लागते ही करी। तुम्ही जर फिश खात असाल तर नक्की ट्राय करून बघा। आणि या करीचा मेन इन्ग्रेडियंट आहे ओलं नारळ। नारळाच्या सुद्धा मी अशा लांब लांब चकत्या कापून घेते आहे। आणि आता आपल्याला 1 बाय 1 सर्व भाजून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी मी इथे नारळाचे काप छान लालसर होईपर्यंत भाजून घेते। त्यानंतर कांदा सुद्धा आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजताना त्यावरती मी थोडेसे ऑइल घातले। त्यानंतर यामध्ये मी 2 लाल सुक्या मिरच्या, 1 हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि थोडासा कोथिंबीर छान भाजून घेते। आणि हे भाजलेले सर्व थंड झाल्यानंतर याचा मिक्सरमध्ये मी छान गोळा वाटून घेणार आहे। आता मला बनवायचे आहे फिश फ्रायसाठी मॅरिनेशन। त्यासाठी मी एका मिक्सी जारमध्ये लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि त्यामध्ये लिंबू आणि मीठ टाकून छान वाटून घेते। आणि आता या बनलेल्या मॅरिनेशनमध्ये मी थोडासा फिश मसाला ॲड करते, टेस्टला छान लागतो। या मसाल्याने आपल्याला फिश छान मॅरिनेट करून घ्यायची आहे। आता या फिशवरती झाकण ठेवून हिला फ्रीजमध्ये ठेवून देते। 1 तास छान मॅरिनेट होईल। आणि आधी भाजलेला जो गोळा होता तो थंड झाला आहे, त्याला छान मिक्सरमध्ये वाटून घेते। आणि हे आहेत प्रॉन्स। सकाळीच आणल्याबरोबर माझ्या हस्बंडनी हे प्रॉन्स क्लीन केलेत। त्या प्रॉन्स करी बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी थोडेसे ऑइल घातले, त्यामध्ये कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट घातली, त्यानंतर यामध्ये प्रॉन्स घातले। आज मी प्रॉन्स मॅरिनेट करायला विसरली होती,
नाहीतर यांना मी हळद आणि मीठ लावून ठेवत असते. सो आता 7 ते 8 मिनिट प्रॉन्स मी असेच तेलामध्ये फ्राय करते. त्यानंतर यामध्ये 1 चमचा तिखट, हळद, गरम मसाला, जिरेपूड आणि धना पावडर हे सर्व घालून छान ही मसाले भाजून घेते. ही सर्व मसाले भाजल्यानंतर वाटलेला गोळा यामध्ये मी घातला. या गोळ्याला सुद्धा आपल्याला छान बराच वेळ भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियमपेक्षा थोडीशी कमी करून बाजूला मी दुसरासुद्धा स्वयंपाक करून घेते. तर इथं मी चपात्यांसाठी कणिक मळून घेते आहे. या गोळ्यामध्ये मी एक गोष्ट विसरली होती, ती म्हणजे हा काळा मसाला. काळा मसाला घालून हे सर्व छान मिक्स करते आणि गोळा छान भाजून घेते. आता गोळा छान भाजून झाला आहे. यामध्ये मी गरम पाणी ॲड करते. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ. प्रॉन्स शिजेपर्यंत भाजीला छान उकळी आणून घ्यायची आहे. या साईडला बनवते आहे मी चपात्या. जास्त चपात्या बनवायच्या असल्या तर आधी मी सर्व चपात्यांना तेल लावून घेते. आणि इकडे प्रॉन्स करी रेडी आहे. त्यानंतर आता पटापट चपात्या लाटून घेते. आणि आता बनवते आहे मी फिश फ्रायसाठी रवा. तर त्यासाठी एका प्लेटमध्ये मी रवा आणि कॉर्नफ्लोअर घेतले. रवा जर 2 चमचे घेतले तर कॉर्नफ्लोअर 1 चमचा. नंतर त्यामध्ये तिखट, हळद, मीठ आणि हा फिश मसाला घातला. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे. आता पॅनवरती थोडेसे ऑइल पसरवायचे आहे आणि या मॅरिनेट केलेल्या फिशला आपल्याला हा रवा दोन्ही साईडनी छान लावून घ्यायचा आहे आणि फिश तव्यावर फ्राय करण्यासाठी ठेवायची आहे. आणि ही फिश मी दोन्ही साईडनी 8 ते 10 मिनिट छान शॅलो फ्राय करून घेते. बऱ्याच जणांचं असं गोलाकार कांदा कापायचा जीवावर येते. त्यासाठी ट्रिक आहे, थोडासा काटे चमचा कांद्यामध्ये घालायचा आणि काटे चमचा पकडून कांदा कापायचा. आणि हे आहे आजचं जेवणाचं ताट. आज आहे झेप्टोचा बर्थडे, सो त्यांनी हे गिफ्ट पाठवले होते. प्रत्येक 300 रुपयाच्या ऑर्डरवरती हा बॉक्स मिळत होता. आता छान दुपार झाली आहे. अव्यान इथं आईस्क्रीम बनवून आम्हाला खाऊ घालतो आहे. त्यानंतर अव्यानला झोपवून आम्ही आलो आहे बाहेर. तर आमच्या घराजवळच हे नवीन KPN फ्रेश ओपन झाले. इथं ऑफर होती 500च्या ऑर्डरवरती 200 रुपीज ऑफ. पण आम्ही ऑलरेडीच एवढी ग्रॉसरी आणि सामान ऑर्डर करून ठेवले होते की आमच्याकडे काहीच नव्हते घ्यायला. म्हणून आम्ही इथून फक्त कांदे आणि बटाटे घेऊन गेलो. एकंदरीत सर्व भाजीपाला छान होता इथला. KPN फ्रेश साऊथला बरीच नावाजलेली चेन आहे. यांची 2 तासामध्ये फ्री होम डिलिव्हरीसुद्धा आहे. एकंदरीत छान होतं हे शॉप. बरेच एक्झॉटिक फ्रूट्स इथं मिळतात आणि त्यासोबतच आपल्या डेली लागणाऱ्या ग्रॉसरी वगैरेसुद्धा इथं सर्व काही आहे. दूध, अंडी, आटा, डाळी, बिस्किट, स्टेशनरी सर्व काही आहे. त्यानंतर तिथून जे थोडंफार सामान आणलं होतं ते आता निवडून छान लावून घेते. त्यामध्ये मी आणला आहे हा कोथिंबीर. 6 रुपये जुडी होती, मी 2 आणल्या. त्यानंतर ही आहे बटाटे, नारळ, यामध्ये टमाटे, कांदा,
कांदे आणि बटाटे मिक्स होऊ नये म्हणून त्यासाठी बटाटे मी या बॅगमध्ये ठेवते। त्यांचीच ही कागदाची बॅग आहे, तिलाच प्रॉपर कट केले जेणेकरून बटाटे पटकन त्यातून घेता येतील। त्यानंतर आहे हा पुदिना, याला सुद्धा तोडून स्वच्छ धुवून पुसून ठेवून देते। आणि त्या संध्याकाळी बनवायचा होता वडापाव, सो त्यासोबत आमच्याकडे भज्यांची चटणी खातात, तर त्यासाठी भजी बनवून घेते। खूप टेस्टी लागते ही चटणी, तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा। सो भजी बनवण्यासाठी इथं मी बेसन, त्यामध्ये मीठ, हळद आणि थोडासा ओवा घातला आणि इथं गरम केलेलं तेल घातलं। हे सर्व छान मिक्स करून यामध्ये मी पाणी घालून याचे छान बॅटर बनवून घेते। या बॅटरला छान फेटून घेते जेणेकरून भजी छान सॉफ्ट होतील। यामध्ये मी कुठलाही सोडा वगैरे घातला नाही। आणि आता याचे छान तेलामध्ये असे भजी काढून घेते। आपल्याला हे चटणीसाठीच बनवायचे आहे म्हणून शेप वगैरे एवढं काही मॅटर करत नाही। आता इथं वडापाव बनवण्यासाठी आलू मी कुकरमध्ये शिजवायला ठेवते। त्यानंतर आता बनवायची आहे भज्यांची चटणी। सकाळी जी भजी बनवली होती ती आता मिक्सी जारमध्ये घालते आणि त्यांना छान बारीक करून घ्यायची आहेत। त्यानंतर ही थोडीशी उरलेली भजी आणि अर्धवट सोललेला लसूण यामध्ये मी घातला आणि पुन्हा हा मिक्सरमध्ये बारीक करून घेते। लसूण आणि भजी सोबत घालायची नाही, नाहीतर चटणी ओलसर आणि घट्ट बनते। त्यानंतर या चटणीमध्ये 1 चमचा तिखट घातलं। मीठ मी आधीच भज्यांमध्ये घातलं आहे, तुम्ही चवीप्रमाणे घालू शकतात। आणि अशी झाली आपली भज्यांची चटणी रेडी। त्यानंतर आता मला पुदिन्याची चटणी बनवायची आहे। त्यासाठी एका मिक्सी जारमध्ये मी थोडासा पुदिना, त्यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, थोडासा कोथिंबीर, 1 आल्याचं तुकडं, थोडीशी डाळ आणि पाणी घालायचं आहे। आणि इथं मी चवीप्रमाणे मीठ घालते। अशी झाली माझी ग्रीन चटणी रेडी। त्यानंतर आता वड्यांसाठी बटाट्याची भाजी बनवायची आहे, तर त्यासाठी मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक हे सर्व छान मिक्सरमध्ये वाटून घेते। त्यानंतर आता भाजीसाठी बारीक कोथिंबीर, बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे। वड्यांमध्ये बटाट्याची भाजी असते, तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये मी आधी थोडेसे तेल घेतले। त्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, आलं लसूण मिरचीची पेस्ट, ही पेस्ट आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बटाट्याच्या भाजीमध्ये खूप सारा कांदा टाकला की भाजी टेस्टी बनते। कांदा छान लालसर भाजेपर्यंत इकडे मी बटाटे सोलून घेते। आता बटाट्यांना आपल्याला हलके मॅश करून घ्यायचे आहे। इकडे कांदा छान भाजला आहे, यामध्ये मी हळद, गरम मसाला आणि धने पावडर घालते। हे मसाले सर्व छान भाजून घेते आणि यामध्ये मॅश केलेला बटाटा घालते। आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट वाफ आणून घ्यायची आहे। त्यानंतर बटाट्याची भाजी रेडी आहे। इकडे वडे तळण्यासाठी मी बेसन पीठ भिजवते, त्यामध्ये मी थोडीशी हळद, मीठ आणि थोडासा ओवा घातला आहे। हे बॅटर आपल्याला छान फेटून घ्यायचे आहे। यामध्ये मी थोडंसं दही घालते, त्यामुळे वड्यांना छान कुरकुरीतपणा येतो। इकडे आता भाजीला वाफ आली आहे आणि भाजी रेडी झाली आहे। यामध्ये छान कोथिंबीर घालते आता आणि पुन्हा माझ्यासाठी आईस्क्रीम आलं। आता ही भाजी थंड करण्यासाठी ताटामध्ये छान पसरवून घेते। त्यानंतर वडे बनवण्यासाठी मी भाजीचे असे गोल गोल गोळे बनवून घेतले। त्यानंतर या गोल वड्याला थोडेसे दाबून पॅटीच्या साइजचे बनवून भिजवलेल्या बेसन पिठामध्ये बुडवते। आणि आता मस्त वडे थोडेसे लालसर होईपर्यंत छान तळून घेते।
इथं छान वडापावची प्लेट रेडी आहे। ही आहे हिरवी चटणी, ही भज्यांची चटणी, बारीक चिरलेला कांदा आणि वडापाव। तुला पाहिजे कोणता पाहिजे? तुला कोणता पाहिजे? हा कोणता पाहिजे तुला? कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।